नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% घटणार सोयाबीनची विक्री। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% घटणार सोयाबीनची विक्री। पण 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% घटणार सोयाबीनची विक्री। 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री का घटणार? 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री किती घटणार आणि 15 एप्रिल नंतर घटणाऱ्या सोयाबीन विक्रीचा परिणाम आता सोयाबीनच्या भावावरती कसा होणार, याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% घटणार सोयाबीनची विक्री। पण 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री 100% घटणार। मग 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री का घटणार? 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री किती घटणार व याचा परिणाम 15 एप्रिल नंतर सोयाबीनच्या भावावरती कसा होणार समजून घेऊया। आजच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही दिवसाला 1,40,000 क्विंटलच्या दरम्यान आहे। ऑक्टोबर महिन्याच्या 15 तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची आवक सुरू झालेली आहे आणि तेव्हापासून आजवरचा विचार केला तर 6 महिने ओलांडली आहेत आणि या ठिकाणी सोयाबीनचा भाव जिथल्या तिथं असल्यामुळे सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी शेतकरी मित्रांनी सोडलेली आहे। आजच्या कंडिशनला बघितलं तर सामान्य कास्तकार बांधवांकडे सोयाबीनचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे, त्यामुळे 15 एप्रिल नंतर साहजिकच सोयाबीनची विक्री बाजारामध्ये आपल्याला कमी होताना दिसणार आहे। 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या जी सोयाबीनची विक्री 1,40,000 क्विंटलच्या दरम्यान आहे, ही विक्री 100% सुरुवातीला 1,25,00,000 क्विंटल आणि त्यानंतर 1,00,000 क्विंटल पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो, मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होऊन 15 एप्रिल नंतर सोयाबीनच्या भावाला जर आधार मिळाला तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। अशा परिस्थितीमध्ये 15 एप्रिल नंतर जर या तेजीमध्ये या असणाऱ्या परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या भावात 200ची तेजी आली, भाव 4,600 पार झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। मग सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या कास्तकार बांधवांसाठी माझा सल्ला आहे की 4,500 4,600चा आपल्याला भाव मिळाला इथं 50% सोयाबीनची करा विक्री, राहिलेलं 50% सोयाबीन 100-200 तेजी पाहून करा विक्री मित्रांनो, कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात काय प्रचंड तेजी येणार नाही, म्हणून या भाव पातळीवरती प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्याने केली सोयाबीनची विक्री तर आपला होईल 100% फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।